दानवाड येथील कृष्णा दूधगंगा संगमावरील राधाकृष्ण मंदिराकडे देवस्थान विभागाचे दुर्लक्ष। शिरोळ तालुक्यातील दानवाड गावाजवळील कृष्णा दूधगंगा संगम परिसरात पुरातन काळापासून राधाकृष्ण मंदिर अस्तित्वात आहे। धार्मिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या या मंदिराकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्याची चर्चा भक्तांमध्ये रंगू लागली आहे। मंदिर परिसरात स्वच्छतेचा अभाव, रंग उडालेली भिंती तसेच काही ठिकाणी झालेली झीज यामुळे भाविकांकडून नाराजी व्यक्त होत आहे। स्थानिक जाणकारांच्या मते प्रभू राम वनवास काळात या परिसरातून गेले होते अशी एक आख्यायिका इथं प्रचलित आहे। 12 वर्षाच्या वनवासादरम्यान या भागात घनदाट जंगल होतं आणि त्या काळापासून हा संगम पवित्र मानला जातो असं सांगितलं जातंय। या कथेमुळे संगम व मंदिराला धार्मिक महत्त्व प्राप्त झालं। सध्या मंदिराच्या आवारात नियमित देखभाल नसल्याचं दिसून येते। परिसरातील गवत वाढलेले असून काही ठिकाणी कचरा साचलेला आहे। रंगरंगोटी आणि किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता स्पष्टपणे जाणवते। स्थानिक ग्रामस्थांनी भाविकांनी शासन तसेच संबंधित देवस्थान विभागानं याकडे तातडीने लक्ष द्यावं अशी मागणी केली आहे। हे मंदिर आमच्या श्रद्धेचं केंद्र आहे। संगमामुळे या ठिकाणाला आध्यात्मिक महत्त्व आहे। शासनानं निधी उपलब्ध करून मंदिराची डागडुजी व परिसर सुशोभीकरण करावे अशी भावना काही भाविकांनी व्यक्त केली आहे। मी प्रल्हाद साळुंके, नवी दानवाड। आज इथं राधाकृष्ण मंदिर या पवित्र संगमावरती आम्ही उभे आहोत। मला वाटतं आज जवळजवळ एक भरपूर वर्ष झाले या मंदिराची डागडुजी नाही किंवा रंगरंगोटी नाही, शासनाने इकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे। आता एक 5-7 वर्षाच्या मागे किंवा 7-10 वर्षाच्या मागे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या फंडातून व निवेदिता माने यांच्या फंडातून एक हॉल फक्त झालेला आहे। त्याची पण आता डागडुजी झाली, संपूर्ण पूर्ण पडलेला आहे। तरी शासनाने याची दखल घ्यावी। प्रल्हाद साळुंखे, शिवार न्यूज, दानवाड।